नंदुरबार येथे मुलींच्या वसतिगृहात पाण्यात व जेवणात विष मिसळून मुलींचा जीव घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा करा, बिरसा फायटरची मागणी. जिल्हाधिकारी नंदुरबार यांना बिरसा फायटरचे निवेदन, नोकरीतून काढून टाकण्याची मागणी. नंदुरबार येथील समाज कल्याण विभागाच्या मुलींच्या वसतिगृहात पाण्यात व जेवणात विष टाकून विषकांचे षडयंत्र करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून तत्काळ अटक करा व नोकरीतून काढून टाका, अशी मागणी बिरसा फायटर नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आले आहे. या निवेदनात बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, जिल्हा उपाध्यक्ष करण सुडे व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जलिंदर पावरा यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनात म्हटलं आहे की नंदुरबार येथील समाज कल्याण विभागाच्या महिला वसतिगृहात वास्तव्यास असलेल्या विद्यार्थिनीच्या जीवाशी खेळण्याच्या कथित कट उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. वसतिगृहातील कर्मचाऱ्यांमधील अंतर्गत वादातून विद्यार्थिनीच्या जेवणात अथवा पिण्याच्या पाण्यात अपायकारक द्रव्य मिसळण्याबाबत कथित संभाषणाची ध्वनिफीत व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यामुळे विद्यार्थिनीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या सुट्ट्यांचा कालावधी असला तरी वैद्यकीय तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणाऱ्या 22 विद्यार्थिनी महिला वसतिगृहात राहत आहेत. याच काळात आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप विद्यार्थिनींनी केला आहे. वैयक्तिक वादातून निरपराध विद्यार्थिनींना लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाला आहे. मुलींच्या आरोग्याशी आणि जीवाशी खेळण्याचा हा प्रयत्न झाला आहे. अशा प्रकारांना केवळ सेवामुक्ती हा पर्याय असू शकत नाही. दोषींना कायदेशीर शिक्षा झाली पाहिजे. मुली शिक्षणासाठी वसतिगृहात राहतात, त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी प्रशासनाची आहे. जेवणात किंवा पाण्यात काहीतरी मिसळण्याचे विचार होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे, असे निवेदनात म्हटले आहे. सातपुडा न्यूज वाहिनी, नंदुरबार. नंदुरबार येथील समाज कल्याण विभागाच्या मुलींच्या वसतिगृहामध्ये पिण्याच्या पाण्यामध्ये व जेवणामध्ये विष टाकून 22 मुलींचा जीव घेण्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. या घटनेचा आम्ही बिरसा फायटर संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करतो. वसतिगृहामध्ये मुली शिक्षण घेण्यासाठी जातात आणि या वसतिगृहातील कर्मचाऱ्यांच्या भरोशावरती त्यांचा सगळं उदरनिर्वाह, त्यांचा जीव, सगळं जीवन, तिथली जबाबदारी अवलंबून असते. परंतु तिथल्याच वसतिगृहातील कर्मचाऱ्यांकडून जर अशा पद्धतीने मुलींच्या जीवाशी जर खेळ खेळला जात असेल तर ही एक अत्यंत निंदनीय बाब आहे. म्हणून या घटनेसंबंधित जे संभाषण व्हायरल झालेलं आहे त्या संभाषणामुळे या 22 मुलींचा जीव वाचलेला आहे. नाहीतर या मुलींचं बरं वाईट झालं असतं. म्हणून हे जे षडयंत्र ज्यांनी रचलेलं आहे, या षडयंत्रामध्ये जे जे सामील आहे त्या सर्व कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढून टाका, त्यांना तात्काळ अटक करा आणि त्यांच्यावरती कायदेशीर कडक कारवाई करा, अशी मागणी आम्ही आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे करीत आहोत. जय बिरसा.